पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं। अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं दिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस दिया जाए और उसको इंप्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पर लॉ लाया जाए। ठीक आहे, बात करूच कर अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवयानीताईंनी मांडलेल्या लक्षवेधीला मी पाठिंबा देऊन अध्यक्ष महोदय जयंतराव ऐका जरा। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील काजल सिंग नावाच्या मुलीने मुस्लिम युनुस अन्सारी बरोबर लग्न केलं आणि लव जिहाद नंतर 3 मुलांसहित ह्या काजल सिंग म्हणजे आताची तांजेरी अन्सारी हिला 3 मुलांसहित तलाक देऊन तिला घरी पाठवलं। अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, त्या मुलीकडे राहिला आता घर नाहीये, त्या मुलीला आता रेशन कार्ड नाहीये, त्या मुलीच्या शिक्षण करण्यासाठी तिच्याकडे त्यांचं आता आधार कार्ड सुद्धा नाहीये। अध्यक्ष महोदय, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी 3 तलाक आणला आणि हे सरकार, हे न्यायालय, हे तुमच्या कुराणावर चालत नाही, संविधानावर चालतं। मग संविधानाच्या ह्याच्यामध्ये संविधानाप्रमाणे, ठीक आहे, बोला, कन्क्लूड करा ताई। संविधानाप्रमाणे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 3 तलाक मध्ये अनेक मुस्लिम महिलांवर अत्याचार होत आहेत, अत्याचार। आणि सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमुळे आज अशा पीडित महिलांना न्याय द्यायचं काम देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, त्या 2 मुस्लिम मुली नाशिक जिल्ह्यातील शबाना शबुद्दीन खान व मिनाज अशरफ मलिक ह्या 2 मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत। ह्या तक्रारीचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना अजून न्याय मिळालेला नाही। तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा 3 तलाकच्या ज्या महिला पुढे येत आहेत, समाजाच्या विरोधात जाऊन पुढे येत आहेत, ह्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे। तो तुम्ही न्याय देणार का? आणि माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्यात 2019 पासून तिहेरी तलाकच्या संदर्भातील किती तक्रारी, हे गुन्हे दाखल करण्यात आल्यात आणि त्यामध्ये किती महिलांना आपण न्याय दिला, ह्याची मला माहिती द्यावी। धन्यवाद। चला, मंत्री महोदय, लास्ट अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, उत्तर तर घेऊ द्या ना। जो प्रश्न इथे विचारला आहे, ही लक्षवेधी ज्यावेळेस या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य परंतु यांनी इथे मांडली, त्यावेळेस ज्या महिलांवरती तलाकाच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय झाले त्याचीच उदाहरणं आता सन्माननीय सदस्य मनसेताई इथे दिलेली आहेत। मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि जर का जो कायदा 2018ला हा केंद्र सरकारने पाठवल्यानुसार प्रथम विवाह बोलले ना जाधव साहेबांनी सगळे प्रश्न मांडले। अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आपल्या विवाह पद्धतीमध्ये जर पहिला विवाह आपल्याकडे जर असेल तर तो विवाह मोडल्याशिवाय दुसरं लग्न हे करता येत नाही, ही पद्धत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज माझ्या विरोधी पक्षातल्या बांधवांना माझी विनंती आहे की आज नाशिकमध्ये हे 3 FIR दाखल करण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जो केंद्र
सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे, त्याचा गैरवापर होत आहे, त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तो कायदा मोडलेला आहे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सिनियर सदस्य, माझा सगळ्यांना या सभागृहाला प्रश्न आहे, ज्या मुलीला अशा पद्धतीने तलाक दिला जातोय, तिची हत्या केली जाते, तिच्या अंगावरती हात उधन तिला हलाला तुझं करून घेईल असं म्हटलं जातंय, ती तुमची जर बहीण असती, ती तुमची जर मुलगी असती, तर तुम्ही असे बोलण्याची हिंमत या सभागृहामध्ये दाखवली असती का? माझ्या हातामध्ये हे पुरावे आहेत, हे FIR आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला हे तिन्ही पण FIR देते आणि मी त्यांना तुम्हाला विनंती करते की हे FIR जे आहेत हे आपण सभागृहाच्या पटलावरती चला. ठेवावे. चला, धन्यवाद. चला मंत्री महोदय, ठीक आहे. सनाजी बोला, लास्ट शेवट तुमचा. अध्यक्ष महोदय, फक्त देवयानी प्रश्न विचारा. फर्नांडिस जी ने जो भी मुद्दे उपस्थित किए उसके चला, विरोध में प्रश्न हम विचारा नहीं है, फक्त. उसके विरोध में हम नहीं है. हम मानते हैं, हम जानते हैं ये सनाजी, चीजें हो फक्त रही प्रश्न है, विचारा. लेकिन प्रश्न इतने ही है. 1.5 लाख महिला बेपत्ता हो चुकी है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 4.5 लाख महिलाओं के ऊपर अत्याचार का केस हुआ है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 1 मिनिट, मला कंप्लीट करू द्या, मला कंप्लीट करू तुम्ही द्या. आपण बोला. थांबा. सनाजी थांबा, बोला. थांबा प्लीज. बोला देवयानी जी ने जो मुद्दे उपस्थित किए सही बोला है, बोला बोला. सही है, लेकिन वो जो ऐसी चीजें बोली जा रही है उसके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई ठीक होनी है, चाहिए. ठीक है. लेकिन जो इधर रिप्लाई में आ रहा है कि ट्रिपल तलाक आज भी है और आगे भी होगा, लेकिन इंस्टेंट ट्रिपल तलाक रद्द हुआ है. उसको कभी भी कल्चरल के थ्रू जो आया है, कल्चरल के थ्रू जो भी आया है उसको एक्सेप्ट नहीं किया जाता. प्रश्न विचारा. प्रश्न एक ही है कि शाहबानो का केस जो लैंडमार्क जजमेंट था 1985 में, क्या वो इम्प्लीमेंट किया गया? क्या उस हिसाब पे CRPC 125 के हिसाब से जो न्याय देने का काम था महिलाओं को, चाहे वो मुस्लिम महिला क्यों नहीं हो, शाहबानो का 1985 का सुप्रीम कोर्ट का लैंडमार्क जजमेंट है, वो हिसाब से तो न्याय सिर्फ और सिर्फ महिलाओं को मिलता है और मुस्लिम महिला भी उसमें शामिल है, तो वो इम्प्लीमेंट होते आया है इस भारत में. तभी मुसलमानों ने विरोध नहीं किया, ना आज करेंगे. हमारे ऊपर अगर हमारे ऊपर नियम लागू हो रहा है प्रश्न जो क्या है, सना जी? अत्याचार नहीं है, प्रश्न क्या है? प्रश्न चाहे वो UCC हो या पॉलीगैमी हो, लेकिन दायरे में लेकर लाया जाए. और सिर्फ ये महिलाओं का प्रश्न है, इसमें मुस्लिम महिलाओं को स्पेसिफिकली टारगेट ना किया जाए. ठीक आहे मंत्री जी. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सदस्य, 1 मिनिट. सुधीर भाऊ होऊ द्या, सगळे एकदम उत्तर द्या शेवट. लक्षवेधीचा अतिशय साधा विषय आहे की ज्या काही आमच्या बहिणींवर अत्याचार केला त्या संदर्भातल्या केसेसच्या संदर्भातला विषय आहे. इथं काही धर्म नाही आहे, जात नाही आहे. स्त्रीचा दर्जा सर्व धर्मामध्ये हा सन्मानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, यामध्ये या महिलांचा प्रश्न मांडला तर मग हिंदू धर्मात नाही आहे का? हो, हिंदू धर्मातही अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला फोडून काढल्या जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नातेवाईकाचे हातपाय सुद्धा कापले. इथं फक्त जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे, तेवढ्यासाठी इतका राग इतका येत आहे. अध्यक्ष महाराज, महिलांच्या संदर्भामध्ये आपण अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की सन्माननीय सदस्यांनी त्याला धर्माचं रूप देऊ नये. त्यांनी जे मत मांडलं ते रेकॉर्डमध्ये ठेवू नये. ते रेकॉर्डमध्ये ठेवल्याने उद्या सभागृहाच्या चर्चेचा दर्जा काय आहे? हे काय अमिताभ बच्चन जीचा डायलॉग नाही आहे, जा उस आदमी को पहले पकड़ के ला जिसने मेरे हाथों पे चोर लिखा है, असा डायलॉग आहे का? इथं अध्यक्ष महाराज, महिलांच्या सुरक्षेचा विषय सन्माननीय आमच्या देवयानी ताईंनी मांडला, दुसरा मनीषा ताईंनी